जय हिंद भावांनो, यारो पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरती 2024 तर्फा यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा आज तिसरा दिवस होता। तर 16 डिसेंबरला आज भरती कशा प्रकारे झाली, एका बॅचमध्ये आज किती मुलं सोडले आणि एका बॅचमधून रनिंगमध्ये किती मुलं पास केले, ॲक्सिलेंटचे आज किती मुलं घेतले, सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर ॲक्सिलेंटसाठी काय टाइम देण्यात आला होता, सेकंड ग्रुपसाठी काय टाइम देण्यात आला होता यारो पुणे या ठिकाणी। तर आज 16 डिसेंबरला ग्राउंड कशा प्रकारे झालं, ज्या मुलांचं ग्राउंड झालं त्यांचाच अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे सांगणार आहे। आणि त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहेत ज्या की तुम्हाला करायचे नाही आहे। काय काय मुलं ॲक्सिलेंट मध्ये रनिंग काढून किंवा सेकंड ग्रुप मध्ये रनिंग काढून सुद्धा त्या ठिकाणी बाहेर होत आहे। त्याचबरोबर जे ग्राउंडच्या अंदर डॉक्युमेंट त्या ठिकाणी कोणकोणते लागत आहेत, त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस काय काय आहे, कोणकोणत्या टेस्ट ग्राउंडच्या अंदर होत आहे, ग्राउंड झाल्यानंतर जे पण मुलं ग्राउंड पास झाले त्यांची त्या ठिकाणी काय प्रोसेस होत आहे ग्राउंडच्या अंदर, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। मी याबद्दल सांगणार आहे आज एका बॅच मध्ये रनिंगसाठी किती मुलं सोडले आणि एका बॅच मधून किती मुलांना रनिंग मध्ये पास करण्यात आलं। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो पुणे आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। सर्वात पहिली जी मुलांनी आज चुका केल्या, तर काय काय मुलं जे 16 डिसेंबरला सकाळी या ठिकाणी आले होते, तर तुम्हाला ह्या चुका करायच्या नाही आहे। काय काय मुलांना असं वाटलं की आपल्या हॉल तिकीटवर 16 डिसेंबर तारीख आहे, तर ते मुलं 16 डिसेंबरला सकाळी आले तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं। तर सांगायचं एवढं, ज्या विद्यार्थ्यांचा आज ग्राउंड झालं तर ते एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते, पंकज जोशी स्टेडियम अहिल्यानगर या ठिकाणी। ठीक आहे, म्हणजे सांगायचं एवढंच, ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड आहे, तुमचं कधी पण ग्राउंड असेल तुमच्या हॉल तिकीटवर जे पण तारीख असेल, तर ज्यांचं 17 डिसेंबरला ग्राउंड आहे त्या मुलांना 16 डिसेंबरला रात्री या ठिकाणी 6-7 वाजतापासून रांगेमध्ये त्या ठिकाणी लागावं लागणार आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की भरतीला एक दिवस अगोदर तुम्ही त्या ठिकाणी पोहोचा, कारण की आर्मीची जी प्रोसेस आहे, आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदरपासून जे चालू झालेली राहते। ठीक आहे, तर काल काय झालं विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड आज 16 डिसेंबरला झालं ते मुलं 15 डिसेंबरला रात्री 7 वाजतापासून त्या ठिकाणी मुलांना गेटच्या अंदर डायरेक्ट एंट्री दिली, मुलांना त्या ठिकाणी फक्त बसून ठेवलं। तर आर्मीवाले गेटच्या अंदर त्या ठिकाणी घेतल्या जातात आणि त्या ठिकाणी टेंट टाकलेल्या ग्राउंडच्या अंदर आर्मीवाले स्वतः सांगत आहे की तुम्ही या ठिकाणी आराम करा आणि 11 वाजतापासून तुम्ही या ठिकाणी रांगेमध्ये लागा, त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी एंट्री घ्या। ठीक आहे, तर त्या ठिकाणी जे 11 वाजतापासून मुलांना एंट्री दिला जात आहे आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस जे दोनच डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केल्या जात आहे, आधार कार्ड झालं, हॉल तिकीट झालं, ह्या दोन डॉक्युमेंटवर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली। गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर फक्त मुलांना बसून ठेवलं जात आहे। तिथं बसून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, सर्वात अगोदर मुलांची हाईट त्या ठिकाणी घेतल्या जात आहे। सर्वात पहिली जी प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे, मुलांची हाईट घेतल्या जात आहे 168 सेंटीमीटर। ज्यांची 168 सेंटीमीटर बसली नाही त्यांचा सुद्धा विद्यार्थी मित्रांनो रनिंग त्या ठिकाणी होत आहे, ग्राउंड होत आहे त्यांची, तर तुम्हाला या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज नाही ज्यांचं सुद्धा उंची कमी असेल तर। ठीक आहे, सर्वात अगोदर ते उंची याच्यासाठी घेत आहे की जे लंबे पोरं आहेत तर त्यामध्ये जे ठेंगणे पोरं आहेत त्यांना धावता येत नाही, त्याच्यासाठी जे त्यांनी ते सर्वात अगोदर ते हाईट त्या ठिकाणी घेत आहे। तर हे झाल्यानंतर मुलांना बसून ठेवलं, बसवल्यानंतर त्या ठिकाणी जे आर्मीवाले त्या ठिकाणी मुलांना मोटिवेट करत आहे की आपल्याला 4 राऊंड मारायचे आणि कोणाच्या अंगावर पळायचं नाही आहे, पाळायचं नाही आहे। ठीक आहे, तर आज जे एका बॅचमध्ये जे 10-10चे रांगण त्यांनी मुलांना उठवलं आणि त्या ठिकाणी ट्रॅकवर 10-10च्या रांगा त्या ठिकाणी 100 मुले त्या ठिकाणी जे बसवले ट्रॅकवर आणि एका बॅचमध्ये आज 100 मुले सोडले आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो 46 मुले त्यांनी रनिंग मध्ये पास केले, ज्यामध्ये ॲक्सिलेंटचे 13 मुलं होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे मुलं होते। आणि ॲक्सिलेंटसाठी जो टाइम देण्यात आला होता 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत टाइम देण्यात आला होता आणि सेकंड ग्रुपसाठी 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत टायमिंग देण्यात आला होता। तर आज एका बॅचमध्ये 100 मुले सोडले रनिंगसाठी आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो 46 मुलं त्यांनी रनिंग मध्ये पास केली। ठीक आहे, आणि ज्या मुलांनी रनिंग काढली त्या मुलांना बसून ठेवलं जातं आणि जे मुलं रनिंग मध्ये कटले त्यांना त्या बाल्टीमध्ये हात बुडवायला लावतात आणि त्यांना पाठवतात बाहेर तेथून। ठीक आहे, तर ज्या मुलांनी रनिंग काढली त्यांची आणखीन त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे, त्यांना जे त्या ठिकाणी फॉर्म वगैरे लिहून घेतलं जातं त्या मुलांपासून ज्यांनी रनिंग काढली त्यांनी त्यांच्या हातावर शिक्के वगैरे दिलं जातं, ज्यांनी ॲक्सिलेंट मध्ये रनिंग काढली ॲक्सिलेंटचा शिक्का, ज्याने सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली सेकंड ग्रुपचा शिक्का। तर हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, मुलांची बायोमॅट्रिक्स त्या ठिकाणी होत आहे। बायोमॅट्रिक्समध्ये मुलांचे थंब वगैरे चेक केला, थंब वगैरे त्या ठिकाणी लावले जात आहे, डोळे वगैरे चेक केला जात आहे। ठीक आहे, आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी जे लॉंग जंप त्यांनी घेतली, लॉंग जंप घेतल्यानंतर झिगझॅग घेतला जात आहे आणि झिगझॅग घेतल्यानंतर 10 पुलअप्सचा घेतला जात आहे। तर 10 पुलअप्सचा जर तुम्ही काढला तर तुम्हाला 40 गुण भेटणार आहे। ठीक आहे,
तर 10 पुलअप्स झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांची आणखीन त्या ठिकाणी काय होत आहे, उंची मुलांची मोजल्या जात आहे। तर उंची त्या ठिकाणी किती लागत आहे, तर 168 सेंटीमीटर उंची पूर्ण त्या ठिकाणी लागत आहे। 168 सेंटीमीटर पेक्षा 1 सेंटीमीटर जरी कमी असेल तर अपात्र केलं जात आहे, फेल केलं जात आहे, ठीक आहे। आणि छाती सुद्धा 78 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर त्या ठिकाणी भरली पाहिजे। आणि वजन तिथं 50 किलोच्या वरतं मुलांचं घेतलं जात आहे। जे पण विद्यार्थी एक्सेलेंट किंवा सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढत आहे तर ते मुलं जे विद्यार्थी मित्रांनो काय मुलं त्यातले उंचीमध्ये, छातीमध्ये, वजनामध्ये त्या ठिकाणी बाहेर होत आहे, लक्षात ठेवा। ज्यांचं सुद्धा 50 किलोच्या खाली असेल, 1 किलो जरी वजन तुम्ही कमी असेल तुमचं 50 किलोपेक्षा, तर 1 किलो जे तुम्ही वाढवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा, जेणेकरून आपली मेहनत त्या ठिकाणी वाया गेली नाही पाहिजे। ज्यांचं सुद्धा 1 किलो अर्धा किलो जरी वजन कमी असेल तर केळं वगैरे आपण सोबत न्यायचे, जेव्हा रनिंग निघाली, पुलअप्स वगैरे निघाली तेव्हा खाऊन घ्यायचे एखादा डझन केळं, जेणेकरून आपला 1 किलो त्या ठिकाणी वजन त्या ठिकाणी वाढणार आहे, ठीक आहे। तर हे सर्व त्या ठिकाणी प्रोसेस होता आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मुलांचे त्या ठिकाणी होत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे कागदपत्र त्या ठिकाणी आर्मीवाले चेक करत आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा चेक केला जात आहे आणि झेरॉक्स सुद्धा चेक केला जातं। तर हॉल तिकीट चेक केला जात आहे, आधार कार्ड चेक केला जात आहे, त्याचबरोबर नोटरी सुद्धा चेक केला जात आहे, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टी सी जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड, कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलीस स्टेशनमधलं, त्याचबरोबर जे आहे सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला आणि 50 फोटो तुम्ही सोबत नाही। ज्या दिवशी रनिंग काढली त्या दिवशी 25 फोटो लागत आहे आणि 25 फोटो मेडिकलच्या दिवशी त्या ठिकाणी लागत आहे। मेडिकलसाठी दुसऱ्या दिवशी जे आहे विद्यार्थी मित्रांनो तारीख त्या ठिकाणी दिली जात आहे। हे एवढे डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागत आहे आणि मेन म्हणजे या ठिकाणी तुमच्याजवळ NCC जर झालं असेल, तुमचं NCC ए सर्टिफिकेट असेल तर ए सर्टिफिकेट सोबत न्या, बी सर्टिफिकेट असेल तर बी सर्टिफिकेट सोबत न्या, सी सर्टिफिकेट असेल तर सी सर्टिफिकेट न्या सोबत। याचे तुम्हाला बोनस मार्क्स या ठिकाणी भेटणार आहे, NCC चे बोनस मार्क्स तुम्हाला भेटणार आहे। त्याचबरोबर तुम्ही जर स्पोर्टमॅन असाल तर स्पोर्टमॅनचं सुद्धा काही सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा तुम्ही न्या। ते त्या ठिकाणी जर तुम्ही दाखवसाल तर तेवढं तुम्हाला तेवढे जे विद्यार्थी मित्रांनो बोनस मार्क्स त्या ठिकाणी भेटणार आहे NCC सर्टिफिकेटचे आणि स्पोर्टमॅन सर्टिफिकेटचे, ठीक आहे। तर अशी ग्राउंडच्या अंदरची संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस, ग्राउंडच्या अंदरची संपूर्ण प्रोसेस अशा प्रकारे होत आहे। आणि मुलं जे विद्यार्थी मित्रांनो 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस त्या ठिकाणी काही चुका करत आहे। तर काही मुलं काय करत आहे, 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस जो 400 मीटरचा जो ट्रॅक आहे तर त्याच्या बाहेरून जे विद्यार्थी मित्रांनो त्याच्या बाहेरून त्या ठिकाणी धावत आहे। तुम्ही जेवढं 1600 तो जो 400 मीटरचा ट्रॅक आहे, 400 मीटरच्या जेवढं तुम्ही बाहेरून धावतात तेवढं तुमचं अंतर जास्त होणार आहे आणि टायमिंग जास्त होणार आहे आणि आपलं जे रनिंग पास होण्याचे चान्सेस कमी त्या ठिकाणी होणार आहे। जेवढं तुम्ही ट्रॅकच्या काटाने धावसाल तेवढं जे विद्यार्थी मित्रांनो अंतर कमी होणार आहे आणि तेवढंच टायमिंग आपला कमी येणार आहे आणि तेवढेच आपली रनिंग निघायचे त्या ठिकाणी चान्सेस त्या ठिकाणी वाढणार आहे। तर ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर जे 400 मीटरचा जो ट्रॅक आहे तर त्याच्या काटाने तुम्ही धावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे, ठीक आहे। तर अशी जे विद्यार्थी मित्रांनो यारो पुणे आर्मी रॅली भरती आज अशा प्रकारे झाली। तर एका बॅचमध्ये त्यांनी 100 मुले सोडले आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो 46 मुले आज घेतले। तर एक्सेलेंटसाठी 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत पूर्ण टाइम दिला जातं आणि सेकंड ग्रुपसाठी 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत दिला जात आहे, ठीक आहे। आणि मेडिकलसाठी जे विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या दिवस त्या ठिकाणी दिला जात आहे। तर अशा प्रकारे आज यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं 16 डिसेंबरला। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। वेळोवेळी अपडेट तुम्हाला यारो पुणे आर्मी रॅली भरतीबद्दल देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।